अचानक वडापाव खाऊ वाटले, मग खूप दिवसानंतर प्लॅन केला चला आता वडापाव बनवूया। मग इथे छान असे बटाटे मी उकडायला ठेवत आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आज रेसिपी व्हिडिओ आहे। आज वडापाव कसा बनवत आहे ते तुम्हाला फुल डिटेलमध्ये रेसिपी शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही लाईक करत नाही यार, काय प्रॉब्लेम आहे? प्लीज लाईक करा, प्लीज प्लीज। तर इथे छान असे बटाटे पण माझे उकडून झाले आहेत, चुटकीसरशी म्हणलं त्याला चला आता साल काढून घेऊया आपण। काय इथे बघा, आता कांदे छान असे मी बारीक कट करून घेतले, छान असे बारीक कट करायचे। भाजीसाठी आपल्याला लागत आहे बटाट्याचे सगळे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणि बटाटे थोडे जास्त शिजवायचे, जसे भाजीसाठी शिजवतो त्याच्यापेक्षा जास्त शिजवायचे। ते मॅश करून पण तुम्ही आता घेऊ शकतात, किंवा मग हाताने मॅश केलं तरी चालेल, किंवा मॅशर असेल त्याने मॅश केलं तरी पण चालेल। इथे मी ना हाताने स्मॅश करत आहे। आता छान असे बटाटे पण मी इथे साल काढून घेतला आहे। गॅसवर ठेवायची कढई। आता मी इथे कशाचं प्रिपरेशन करत आहे तर भाजीचं। पहिल्यांदा आपल्याला भाजी बनवायची आहे बटाट्याची, आणि नंतर मग त्याचे छोटे छोटे गुळ बनवून आपल्याला वडापाव बनवायचे, सॉरी वडे बनवायचे। पाव तर काय सकाळीच आणले होते, सकाळीच ॲक्च्युली बनवायचे होते वडापाव, पण चला मी ते नंतर शेअर करते। इथे बघा कढईमध्ये तेलामध्ये जिरी मोहरी थोडी जास्त टाकायची, आणि हातानेच मी थोडंसं करते कारण आयत्या टायमाला हे कुठं जातं काही कळतच नाही। तर ते मिरची, लसूण, आलं आणि थोडंसं कोथिंबीर ना मी मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलं। आणि मी विसरले कांदा टाकायचं, तर हे तुम्ही करू नका। तेलातच पहिल्यांदा कांदा छान असा फ्राय करा, आणि त्याच्यानंतर मिरची लसणाची पेस्ट टाका। तर इथे पहिल्यांदा मी ते काढून घेतलं, मग नंतर परत तेलामध्ये छान असा कांदा फ्राय केला, आणि नंतर परत त्यामध्ये आलू लसणाची पेस्ट टाकली, सॉरी मिरची वगैरे टाकलं। तर इथे आपलं हे प्रिपरेशन झालं आहे भाजीचं। आता तुम्हाला आवडीनुसार तुम्ही मसाले पण टाकू शकतात, काय मसाले, पण मी जास्त मसाले वगैरे टाकत नाही। मी फक्त लसूण आणि हिरवी मिरची बस एवढंच पेस्ट टाकते। थोडंसं आल्याने छान असा फ्लेवर येतो, त्यामुळे आलं टाका, हळद टाका, छान असं हलवून घ्या। जोपर्यंत कांदा थोडासा असा ब्राउनिश होत नाही ना तोपर्यंत हलवून घ्यायचं आहे हे। तर ॲक्च्युली सकाळीच करायचे होते, पण माझे मिस्टर म्हणले की आपण कोणाला तरी बोलूया जेवायला, आता जेवायला म्हणजे नाश्ता करायला, त्यामुळे मग इथे ना कोणतरी येणार आहे आमच्या घरी। वरून छान अशी कोथिंबीर टाकली। आता आपल्याला बटाटे मॅश केलेले सगळे त्यामध्ये टाकायचे आहेत। मी जास्त बारीक केलं नाही, कारण ते बटाटे दाताखाली आले ना छान लागतात, त्यामुळे जास्त पण मी मॅश काय केली नाही येतं। आता बघा हे छान असं आपल्याला एकजीव करायचं। चवीनुसार मीठ टाका तुम्ही, आणि नंतर छान असं हलवून घ्या। वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची, छान अशी सगळं एकजीव करायचं, म्हणजे सगळं मॅश चांगलं झालं पाहिजे। थोडंसं व्हिडिओ फास्ट केला आहे, तुम्ही हळूहळू मॅश करा। तर इथे सगळं माझं मिक्स झालं आहे। आता वरून छान अशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर थोडी जास्तच वापरायची, कारण कोथिंबीर छान असा फ्लेवर येतो। थोडीशी नॉर्मल कस्तुरी मेथी असेल तर नक्की टाका, माझ्याकडे नव्हती ॲक्च्युली, होती मम्मीने दिली होती आता, पण नेमकी ती खराब झाली माझ्याकडून, म्हणजे दुसरीकडे ठेवण्यात आली, त्यामुळे मी ती फेकून दिली। तर इथे छान असं आपली भाजी तयार आहे। आता आपण जेवढं बेसन पीठ लागत आहे तेवढं घ्यायचं आपल्याला। एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्यायचं, थोडंसं बेसन पीठ, आणि माझ्याकडे बेसन पीठ थोडं कमी होतं, त्यामुळे मी थोडंसं नॉर्मल गव्हाचं पीठ टाकलं आहे 1 चमचाभर, म्हणजे जेवढं 5-6 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा गव्हाचं पीठ। नंतर आपल्याला इथे आपल्याला ओवा टाकायचा आहे। ओवा हातावर छान पहिल्यांदा स्मॅश करायचा, रफ करायचा, आणि नंतर टाकायचा आहे। ओवा टाकल्याच्यानंतर हळद, थोडंसं नॉर्मल मी तिखट टाकलं आहे बरं का, तुम्ही नाही पण टाकू शकत, पण मला आवडतं त्यामुळे थोडंसं तिखट टाकलं आहे। आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार, मेन म्हणजे मीठ आहे। पलीकडची भाजी माझी आता झाली होती, आतापर्यंत मी ठेवली होती, थोडंसं क्रिस्पीपणा आला ना, थोडं जास्त वेळ ठेवायची भाजी, नाहीतर काही लगेचच उतरवतात, पण थोडं जास्त वेळ ठेवली ना छान लागते। तर इथे ना आता शेवटी मी बेसन पिठामध्ये सोडा टाकला आहे। सगळं झालं, आता छान असं मिक्स करायचं, पाणी टाकायचं, आणि कन्सिस्टन्सी सेम अशी ठेवायची। आता प्रत्येक जणांना वडापाव येत असेल, पण थोडीफार वेगळी टेक्निक माझ्याकडून तुम्ही पाहताल, किंवा वेगळं काहीतरी पाहताल ह्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि प्लीज आतापर्यंत लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा, तुमच्या लाईकची खूप जास्त गरज असते, त्यामुळे प्लीज लाईक करा, आणि सबस्क्राईब देखील नक्की करा। तर बघा इथं असं छान असं एका साईडने आपल्याला मॅश करायचं आहे, म्हणजे हलवायचं आहे एका साईडने। जर ब्लेंडर असेल तर त्यांनी पण तुम्ही ब्लेंड करू शकता। तर इथे छान असं मी सगळं मिक्स करून घेतलं आहे। तिथं आपली भाजी पण रेडी आहे, आणि इथे वडापावसाठी आपलं बेसन पीठ पण रेडी आहे। आता लगेच आपण वडापाव तळून घेऊया। तर इथे मी पाव पण आणले होते, मग पाव वगैरे सगळे काढून घेते। पाव मी जास्तीचेच आणले आहे, 30 पाव होते जवळजवळ, आणि मी घरामध्ये खायला फक्त 3 माणसं, पण 30 पाव म्हणजे 10 पाव जवळजवळ, आणि जे येणार होते पाहुणे त्यांचं अर्ध्या ह्याच्यात कॅन्सल झालं। मग काय इथे आमच्यापुरतेच वडं बनवते, आणि सकाळी मग पावभाजी वगैरे बनवेल, त्याची पण रेसिपी शेअर करता आली तर करेल, नाही तर काही होत नाही आजकाल।
तर इथे कढईमध्ये तेल घेतलं आहे. आता आपल्याला वडे तळायचे आहेत. सगळं प्रिपरेशन सगळं मी इथं जाग्यावर ठेवलं आहे. सगळं किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आहे. त्यामुळे नंतर खाल्ल्याच्या नंतर आपल्याला जास्त ताण राहत नाही. तर इथे जे भाजी केली होती तर त्याचे छान असे गोळे केले. तुम्ही उभे करू शकता, आडवे करू शकता, चपटे करू शकता. काय काय असे ह्याच्यासारखे भज्यासारखे करतात, पण मी इथे असे जे नॉर्मल वडा असतात त्याच्यासारखं केलं आहे. ते फक्त आपल्याला ह्या बेसन पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि तळायचं आहे छान असे आपले वडे. मग इथे रेडी आहेत. आणि ॲक्च्युली मला ही प्रोसेस खूप जास्त आवडते. म्हणजे वडे तळायची प्रोसेस मला खूप जास्त आवडते, कारण तळल्याच्यानंतर लगेच खाता येतात ना. बाकी मग बटाटे उकडा आहे ते करा, मला अजिबात नाही आवडत. मला वडे तळायची प्रोसेस खूप जास्त आवडते, कारण त्याच्यानंतर लगेचच इन्स्टंट आपण खाऊ शकतो. तर मी तर गरम गरम खाणार आहे. तुम्ही पण या लवकर लवकर खायला. एवढं सगळं तामझाम करण्यापेक्षा विकत आणलेले बरे. हो, आमच्या जवळच दुकान आहे, त्यामुळे आम्ही विकतचे पण खातो. पण विकतचे काय 1-2 खाल्लं तर म्हणजे पोट नाही भरत. घरचे आपण कितीही खाऊ शकतो ना. मी चक्क 7 ते 8 वडापाव खाल्लेत. म्हणजे इमॅजिन 7 ते 8 वडापाव कोण खातं. म्हणजे बाहेरून आणल्याच्यानंतर 2 वडापावच्या वरती खाऊ वाटत नाही. काय माहिती, की बाहेरचे नाही खाऊ वाटत, किंवा मग ते आपल्याला म्हणजे परवडत पण नाही बाहेरचे एवढे वडापाव खायला. हे आपण कितीही खाऊ शकतो, परवडायचं काही गोष्ट नाही आहे. हे आपण कितीही बनवा आणि कितीही खा, आणि शेवटी घरी बनवलेलं ते घरी बनवलेलं असते. म्हणजे त्याची चव कुठेच नसते. आणि वडापाव खरंच खूप स्वादिष्ट झाले होते. नक्की तुम्ही पण ट्राय करा. बघा इथे आता सगळे वडे छान असं तळून घेते. थोडंसं मी पीठ चाटून बघितलं, पण थोडं नॉर्मल मीठ कमी होतं. मग पहिले 2 वडापाव मी वडे तळले आणि त्याच्यानंतर परत थोडंसं मीठ टाकलं. त्यामुळे तुम्ही चाटून बघा पहिल्यांदा, त्याच्यानंतर आपल्याला अंदाज येतो. आता मला एक्सपिरियन्स नाही जास्त, कारण माझा 3रा का 4था टाईमच आहे हा वडेपाव म्हणजे वडा करण्याचा. पाव तर काही कधी घरी करत नाही, विकतचीच आणतो. फक्त वडे करायचा हा 3रा टाईम आहे. तर इथे छान असे सगळे वडे मी तळून घेतले आणि थोडेसे राहिले होते. मग म्हणलं चला गरम गरम खा तुम्ही. मला फोटो काढायचा होता ॲक्च्युली सगळ्या वड्यांचा, त्यामुळे मी सगळे एकदाच तळून घेतले आणि सगळे नंतर सगळे सोबतच सगळ्यांना देणार. थोडंसं म्हणलं चला जवळून पण दाखवूया की कसं छान असं वडापाव मी करत आहे. वडापाव म्हणजे ते रेसिपीज अशी आहे ना की त्याला वेगळं वेगळं असं म्हणू शकत नाही, वडे वडे म्हणू शकत नाही. वडापावच येतो तोंडामध्ये, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. तर इथे ना म्हणलं आता हे ठेवलं आहे तोपर्यंत इथे छान असं गरम गरम खाऊया, कारण गरम गरम खाण्याची मज्जा नेक्स्ट लेवलला आहे ना. आपल्याला ती फक्त विकतच भेटते, त्यामुळे मी इथे विकत नाही, मी स्वतः बनवते आणि स्वतः खाते. आता कोण म्हणेन की बनवते आणि खाते आणि असं नाही करायचं, पण आपल्याला कोण गरम गरम देणार नाही. हे फक्त सुख माहेराला आणि हॉटेलमध्ये, बाकी दुसरे कुठेच नाही आहे. कोणत्या ताई सहमत आहेत ह्या मताशी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे छान असं गरम गरम वडापाव खाते. भैयाला पण तोंडाला पाणी सुटत होतं, तो माझा व्हिडिओ काढत होता. मग म्हटलं चल तू पण खाऊन घे बेटा. आणि फक्त 3 माणसांसाठी एवढे वडापाव आहेत, म्हणजे आमची मज्जाच आहे आज. 5-5 वडापाव सगळ्यांनी खाल्ले. मला तर अक्षरशः 6 वडापाव मी खाल्ले. तर अनुला काय वडापाव आवडत नाही जास्त, फक्त पावच आवडतं. मग त्याच्यासाठी समोसा केला. बरं झालं माझ्याकडं मैदा तरी होता जवळ, त्यामुळे मग मैद्याचा लगेच समोसा करून घेतला. त्याची रेसिपी काय शेअर करत नाही, कारण एकदम सिंपल आणि साधा केला आहे. बाकी मला म्हणजे त्याची रेसिपी पण मला माहीत नाही, मी पहिल्यांदाच बनवला आहे, पण चांगला झाला होता. पण कलर वडापाव ते समोसासारखा नव्हता. त्यांना म्हणलं की समोसा घ्या, अनुला द्या. तर ते म्हणतात कुठे समोसा, म्हणजे समोरच होता. तर त्यांना म्हणजे मजा करत होती की समोसासारखा समोसा दिसतच नाही आहे. तर इथे छान असे सगळे माझे वडापाव रेडी आहेत. छान असे आम्ही वडापाव एन्जॉय करतो. तुम्ही पण या लवकर लवकर खायला. आणि वडापावसोबत मिरच्या नसेल तर काही म्हणजे काहीच नाही. मिरच्या इथे तळून घेतल्या, आणि मिरच्या तळताना मला इतकी भीती वाटत होती की तोंडा उडन, पण नाही उडलं. म्हणजे उडत होते त्या, पण थोडंसं बाजूला गेले, कारण मागच्या वेळेस तेल उडलं होतं माझ्या चेहऱ्यावर. तुम्ही जर जुने सबस्क्रायबर असेल तर तुम्हाला माहिती असेल. चला मग भेटू उद्या. बाय. लाईक करा प्लीज लाईक करा. बाय.